काही नाही, हा काही नाही, हा उठा. वहिनी काय झालं? पार्लरला जायच्या आधीच मोडबाद झाला की वहिनी तुझा? सॉरी. अहो काय अहो जाऊ बाई, हो अशा कशा पडल्यात? डोळे फुटलेत का रे? नाही वहिनी साहेब. कळत नाही तुला? हा वहिनी साहेब. माझ्या पायात पाईप कसा आला? मीच ठेवलं वहिनी साहेब, चुकले. ही पाईप ठेवायची जागा आहे का? ते झाड, पाणी, नळी, चिखल पडल्या. अरे सगळा गार्डन काय आता दुखरायला काढला होता? हे काय चिखल करून ठेवलं? चुकलं वहिनी साहेब, चुकलं वहिनी साहेब, चुकलं. अहो जाऊ बाई, हे सगळं उठूनही बोलता येईल ना? उठा की धरते का नाही? अहो दिला असता हो, पण ते तुमचं तुम्हाला उठता येतं का बघा ना. चिखल खूप आहे, माझी साडी पण भरेल. जाऊ बाई, अहो परत गचाळ झाला तो. तुम्हाला एक रिक्वेस्ट करते, आज जाऊन आरशात बघू नका तर स्वतःला. मी धरते. तळागाळातल्या लोकांसाठी कोण नसतं बघा. मी आहे ना. उठा, सावकाश उठा. हा उठा. हो वहिनी साहेब, तुमचा गॉगल कसला स्वॅग दिसतो तुमचा गॉगल वर. अरे हे घ्या बस. स्टाईल मध्ये असं गॉगल घातला, अशा चालल्या आणि अशा भस्कन पडल्या. पण अशा कशा पडल्या भस्कन? तुला का विचारायला मी? अहो जाऊ बाई, त्या आपण म्हणजे पैसे कॅन्सल होतील ना. अहो हे पण जाऊ देणार नाहीत ना. अहो जाऊ बाई चला ना. आई साहेब आहेत ना? हो आहे की. ते जरा बोलायचं होतं. तिला काय झालं? थांब. माझ्या माणसांचा अपमान करतो काय? फडके, अहो सिग्नल वरचे भिकारी इथं पण यायला लागले की काय? ए भिकारी कोणाला म्हणतो रे? फडके मी नाव घेतलं नाही सर. मग बलराम कशाला स्वतःच्या पायावर दगड मारून घेतोस रे नेहमी? ए देशानपट्टी करायची नाही. माझ्या माणसाचा हात मोडतो काय? पंजा लावायची एवढी हाऊस आहे ना, लाव माझ्याशी पंजा. आणा रे टेबल काटे चमच्यांसहित.
लाव पांजा. बलराम लिसन, लेट्स गो होम. आता मला एक महत्वाचं काम आहे, नाहीतर नंतर बोलूच. नंतर बोलू. घाबरला का नाही? हा? निघाला शेपूट घालून. शेपूट घाल्या. फडके, अहो कवठे भैरवगड मध्ये फुकटची धूळ जरा जास्तच वाढली आहे, नाही? अहो माझे शूज पण खराब झाले. सर तुम्ही आले ना आता अमेरिकेवरून. वेळ आली की साफ करू. नक्कीच. दादाने लय डोक्यावर चढवून ठेवलंय ह्याला. तुमच्या हातात असतं ना किती उचलून फेकलं असतं याला. बघ ना कशी टसली त्याची. बलराम म्हणतात मला, आपलं काम कसं एकदम हार्ड. सावित्री, आम्हाला असं वाटतंय तू अजून एकदा विचार करावास. नाही आई साहेब, माझा निर्णय झालाय. मी अर्जुन सरांकडे राजीनामा पण देऊन आलीय. चला जाते मी. अगं पण जाणार कुठं? वाट मिळेल तिकडं, पण इथं नाही राहणार आता. आम्हाला आश्चर्य वाटतंय, अर्जुननं तुझा राजीनामा स्वीकारलाच कसा? त्यांना तरी कुठं वाटत होतं की मी नोकरी करावी. ते फक्त विद्याधर दादांच्या शब्दाखातर मिळाली होती नोकरी. नाही साहेब, मी कारखान्यात कामाला आली आहे. आता सगळ्यांच्याच राहण्याची खाण्याची सोय केली तर मग कारखान्यावर बोजा नाही का वाटणार? त्यांचं कसं पगार दिला, विषय संपला. आता एकटी मुलगी इथे कशी राहतीये, काय करतीये याचा विचार कारखाना कशाला करेल ना. जाऊ दे, आम्ही जातो आमच्या गावा. आमचा रामराम घ्या. आता आई साहेब, रेल्वेच्या प्रवासात शेवटचं स्टेशन ठरलेलं असतं, पण वाटेत कशी बरीच स्टेशन लागतात. आपण थोडी ना सगळ्या स्टेशनवर उतरतो, पण काही स्टेशन स्पेशल असतात. आई साहेब, हे स्टेशन माझ्या कायम लक्षात राहील. चला येते. थांब. आम्ही तुला जायला सांगितलं का?
नाही ना, मग इथंच थांब, आलोच आम्ही. सावी, सावित्री, तुम्ही ऐकलं तर अडचणीत येऊ. राजीनामा दिलास तू? हो. अरे बुडत्याला काडीचा आधार असतो असं म्हणतात. तू तर काडीची सोडमोड करून टाकली. स्वतःही बुडशील, मलाही बुडवशील. बुडते हे जन देखवेना डोळा, येई कळवळा म्हणून या. तुझ्या आईचं काय होईल ग? काय होईल माझ्या आईच? आणि संतांची मन लई खरकटे हो तुमचं. तुमची जीभ चिडत असेल ना तुमच्यावर. हुशार आहे आणि गरज आहे म्हणून तुला इथं बोलवलंय. 2 दिवसात राजीनामा देऊन चालायला लागलीस का? हो साहेब, माझी मदर माऊली काय म्हणते माहिती? तो शीघ्र कोपी तो चढला तोफी. मला डोकं आहे म्हणून आणलं ना तुम्ही मला इथं. मग आता आज गरमानी गप पडून राहा शिकार होईपर्यंत. हे तुझा राजीनामा आहे ना, तो ताबडतोब मागं घ्यायचा. कसा मागं घ्यायचा ना मला चांगलंच कळतं. ताईला सांगतो तुझी राहायची व्यवस्था केलेली आहे, बस विषय संपला. हो. हो चहा, मैदानात यायचं नाही, नियमाप्रमाणे बाहेरच राहायचं. खेळ आता सुरू झालाय, आता इथं फक्त खेळाडूच खेळणार त्याच्या डोक्यात, तेव्हा गप राहायचं. आई साहेब. अरे विशुदा, बरं झालं तू इथंच आहेस. का ग? नाही, हिची राहायची अडचण आहे म्हणून हिनं राजीनामा दिलाय. तर आम्हाला असं म्हणायचंय, दे राजीनामा. पण त्याआधी आम्हाला तुला काहीतरी सांगायचंय. दीपकराव, बाहेर या बरं. जी बाई सर. हे दीपकराव आमच्या इथं नवीन आचारी आहेत. नमस्कार. यांना आणि ह्यांच्या मुलीला आम्ही आउट हाऊस मध्ये ठेवलंय. आणि दीपकराव, सावित्री बरं का, आमच्या ऑफिस मध्ये कामाला आहे. नमस्कार. तर ही तुमच्या सोबत राहिली तर तुम्हाला काही अडचण नाही ना? तेच तर पाहिजे होतं. आता जे होतंय ते गुड आहे, जे होणार आहे ते बेटर बेस्टच्या एकदम रॉयल कारभार आहे. अरे आम्हाला काय? तुम्ही म्हणाल तसं बाईसाहेब. जशी माझी मुलगी तशाच ह्या राहतील मिळून दोघी. चला, तुझी ही अडचण आम्ही सोडवली. तरी पण तुला राजीनामा द्यायचा असेल तर दे, पण त्यासाठी आम्हाला दुसरं कारण दे.
काही कारण. आता चंबू गबाळ उचलायचं आणि आउट हाऊस मध्ये येऊन राहायचं. ठीक आहे आईसाहेब, तुम्ही म्हणाल तसं. थँक्यू. अर्जुन, अरे थोडं बोलायचं होतं. नाही, मला कळलंय बलरामानं कारखान्याबाहेर तुझ्यासोबत मुजोरी केली, अदवा बोलला तुला. बघ अर्जुन, त्याच्या वतीनं मी तुझी माफी मागतो. अरे दादा, बलराम ही अशी व्यक्ती आहे की ज्याच्यासाठी जगाची आपण माफी मागितली पाहिजे. हे बघ अर्जुन, मला ना बलरामापेक्षा तुझी जास्त काळजी आहे एवढं लक्षात ठेव. माहितीये मला. बरं ते सोड, कुठे चाललंस? ते देवळात कीर्तन आहे ना. अरे हा, चिरंतन बुवांचं. हा, बरं निघ, उशीर होईल तुला आता. सावकाश जा. बलरामा, अरे तुझ्या कामाबद्दल किती वेळा दादाला माफी मागावी लागणार आहे. सर, बलराम साहेबांनी फार चुकीची गोष्ट चुकीच्या ठिकाणी गेली, त्यामुळे कारखान्याच्या स्टाफ पुढे फार वेगळा मेसेज गेलाय. नाही, कारखान्यातील लोकांची चिंता नाहीये मला. त्यांच्यासमोर योग्यच मेसेज गेलाय. माझ्या भावाला, बलरामाला मला योग्य मेसेज पोहोचवायचा, ते मी बघतो. वा 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 वा, एकदम बेस्ट काम झालेलं आहे दीपक मामा. आता काहीतरी गोड होऊन जाऊ त्या जेवणामध्ये. अगदी माझ्या मनातलं बोलला बघा ताईसाहेब. कसलं सेलिब्रेशन? ओढधोड. कसलं सेलिब्रेशन? तुम्ही इथं माझ्या घरी काय करताय? राजीनामा दिलायत ना? अर्जुन, नाही, आजवर तुझ्या ऑफिसच्या कामाबद्दल आम्ही काही बोललो नाही. अरे पण ही वेडी मुलगी, राहायला अडचण आहे म्हणून राजीनामा दिला तिनं. आणि काय रे, तू पण तो घेतलास? फाडून टाक. फडके, बोला ना आईसाहेब. ही आता इथं राहणार आहे आणि हिथूनच कामावर जाणार आहे. तुम्हाला आणि तुमच्या साहेबांना चालेल ना? म्हणजे काही अडचण नाही ना? अहो, माझी काय हरकत असणार आहे आईसाहेब. चला, हालदार चोपदार हो म्हणाले. सरदारांना विचारूया. तुझं काय रे? नाही अगं, तुझ्या शब्दाच्या बाहेर जाण्याची हिंमत आहे का माझी? झालं तर मग लागली तुझी नोकरी. मी हो म्हणतो, तरी पण यांना मला काहीतरी सांगायचंय. मला कळलं तुला काय म्हणायचंय. तुला माफी मागायची होती ना? कसा माझा शब्द पाळतोस रे.
पण काय ग, म्हणून तर तू राजीनामा देत नव्हतीस ना. ए बाबा अर्जुन, माफी मागून टाक, नाही तर हे कारण घेऊन पुन्हा राजीनामा द्यायची. राजीनामा घेऊनच फिरते जणू. अगं कृष्णाई, खरंच मनाने चांगला आहेस रे तू. अगं पण कृष्णाई, तुझं ना हे आवडतं बघ मला. तू ना अजिबात उधारी ठेवत नाहीस. चला चला चला. अगं ऐक, फडके, आता काय साहेबांना माफी मागताना बघायचंय? अहो मी जातच होतो आई साहेब. हो गेला की. जातो जातो. अगं कृष्णाई ऐक. हे बघा, मला तुम्हाला असं सांगायचं होतं नाही. की ठीक आहे, माफी मागण्याची वगैरे काही गरज नाहीये. हे जी नाही माफी मागणार नाही. गैरसमजात राहणं ना जरा कमी कर. मी वशिला, परत वशिल्यानेच कामाला लागलीच, लक्षात ठेव. इथे कोरून ठेवायचं. मी तुला कामावर ठेवलंय, तू मला नाही. इज्जतीत राहायचं, कळलं? माफी मागतो तुझी. चल हट. सावी, मला ना तुझं कौतुक वाटतं ना सावी. म्हणजे बघ ना, सकाळपर्यंत नोकरीचा पत्ता गोल होता, ती नोकरी पण मिळवली, घरात प्रवेश मिळवला. कमाल आहे. हा, काही म्हणलात का? हुशार आहेस. आता हेच कायम लक्षात ठेवायचं. विश्वंभर साहेब, धोनीला क्रिकेट आणि सावीला विकेट कशी पाडायची नका जाऊ शिकव. कळलं? हिऱ्याचे पारखे आहोत आम्ही. खरंच पारख चुकली नाही माझी. विश्वंभरा, मी सावित्री, या. मी सावित्री, बस. तर मी आणि माझी मुलगी या घरात राहतोय. बर, तुमची मुलगी का? भेटता येईल का तिला? बाळ, कोण आले बघ आपल्याकडं? कोण आले फात? ही आपल्याकडे राहायला आल्या, खरं आपली आणि हिची ओळख नाही. मग ओळख करून द्या ना फादर मॅडमशी.
मॅडम, मीट माय मुलगी चमकी. इतक्या लवकर नाव विसरलात फादर? सॉरी सॉरी सॉरी. काय ठेवलंय ना? मीट माय मुलगी सुरणलता. खायचं सुरण बांधून ठेवलं या कपड्यात. सुवर्णलता. काय तर नाव शोधून काढलंय. सुवर्णलता. कुठल्या मुली वाटतं का सुवर्णलता? अगं हे हळू हळू. ते सगळे जाऊ दे, तू इथं कशी आली? जुगाड़. मेरे पास बैंक बैलेंस है, बंगला है, गाड़ी है, शोहरत है. तुम्हारे पास क्या है? मेरे पास जुगाड़ है. अरे स्वतः कृष्णाईनं पाठवलंय मला तुमच्या बरोबर राहायला. कशी वाटली आयडियाची कल्पना? कमाल कमाल, मानलं तुला सावी. बरं ठीक आहे, पण प्लॅन काय? प्लॅन हाय, पण आत्ताच अंमलात आणायचं नाहीये. आधी इथले खाचखळगे तरी बघू. बर मामा, आता मला सांग, या घरात कोण कोण टोळ भैरव आहे? नाही, काहींना मी चांगलंच ओळखलंय, काहींना नुसतंच पाहिलंय. आता जरा डिटेल वर माहिती दे. सांगतो, डिटेल मध्ये सांगतो. तर हे घर लईच मोठ. काडीपेटीत काड्या नसतील ना एवढं तर खोल्या काढून ठेवल्या त्यांनी घरात. आणि ह्या घरातली माणसं एकापेक्षा एक आवली आहेत. कुणाचा ताळमेळ कुणाच्या बी पायात नाही. आणि जेव्हापासून मी आले ना बघते ना, त्यावरून सावी तुला सांगते, वरवर या घरात जेवढा पैसा दिसतोय ना त्यापेक्षा डबल पैसा कुठेतरी पुरून ठेवला असं यांनी. लई पाहण्यासारखा पैसा यांच्या. आणि या पाण्याच्या नळाचा कंट्रोल फक्त एका माणसाच्या हातात. तो म्हणजे अर्जुन कवठेकर. करेक्ट. साऊ, ह्या घरात सगळ्यात पहिला सकाळी उठत्यात म्हणजे कृष्णा आई. त्यास ती बघितलीस की नाही? तुला खरोखर तुझ्या मदर माऊलीची आठवण येईल. पुढचा मेंबर म्हणजे विद्याधर. आणि तो म्हणजे सूरज बडजात त्यांच्या पिक्चर मधला मोनिश बघे. सुपारीच्या खांडाचं बी व्यसन नाही त्याला. आता पुढचं म्हणजे ह्या घरातलं शेंडेफळ. प्रिया. प्रिया अर्धवट आहे पण गोड आहे. तिचं आयुष्य म्हणजे ना यमकांची वेल आहे. या घरात एक खरी कायदाशी नाही. नंदा, विद्याधरची बायको. लईट शेफारलेली म्हैस दिसती. तुझं तिकीट फाडायचं जरा अवघड आहे सावे. दिसायला हाय क्लास आणि वागायला थर्ड क्लास. हो, पहिल्या भेटीतच ओळखलं होतं मी तिला. म्हैस असते का नाही म्हैस, ती कशी पाण्यात फटकन मारून बसती, तशी ही नंदा दिवसभर बीड मध्ये पडून असते, उठायचं नाव घेत नाही. सावे, पुढचा मेंबर म्हणजे शाली. ही नंदा जशी सटकलेली आहे की नाही, त्याच्या बरोबर उलट सोंबडी में कुंबडी. आणि शाली कोण माहितीये ना? तुझ्या लाडक्या बलरामाची बायको. ए, आणि तिला नवीन सॉस काय चढलाय माहितीये का? तिला बारीक व्हायचंय, एकदम झिरो फिगर. बरोबर. आणि ती काय पित्या माहिती आहे काय? ग्रीन टी. ग्रीन टी? असा शेवाळी चहा कसं काय पिता तुम्ही शाली वहिनी? हे गावठी शेवाळी चहा असं म्हणत नाहीत त्याला, ग्रीन टी असं म्हणतात. अच्छा, असं आहे का? मला माहितच नव्हतं. कशासाठी पिता ग्रीन टी? ए, ग्रीन टी नाही, ग्रीन टी असं म्हण ना. देतो इकडे फालतूची बडबड करायला. अहो ते कळलं, पण का पिता? ते ते तुला नाही कळायचं. अच्छा, बारीक होण्यासाठी होय.
हे बरं आहे. लग्नानंतर नवरा बटाट्यासारखा झाला तरी चालतोय, पण बायको कशी चवळीच्या शेंगेसारखीच लागते. खरंय. हो. हे माझं तसलं काही कारण नाही ग्रीन टीचं. माझ्या नवऱ्याला आवडते मी आई तशी. हो का? मग का पिता? ते सांगते तुला. त्याच काय आहे, ग्रीन टी ना असे वरच्या क्लासचे, असे हाय फाय, म्हणजे असे श्रीमंत लोक पितात आमच्यासारखे. तुमच्यासारखं नसतं आमचं. चहा केला आणि त्यात बिस्किट बुचकळलं, खारी बुचकळली, खाल्लं ते बचा बचा. आम्ही असं फ्लश खेळत असताना क्लबात घेत असतो ग्रीन टी. तुला नाही कळणार ते. टॉयलेटच्या फ्लशची तुम्ही क्लबात खेळता? हे मावटेस का? तो फ्लश नाही काही. फ्लश म्हणजे अच्छा, तंबाखू. काय? मग तुला असं म्हणायचं मी तंबाखू खाते? कवठेकरांची सून तंबाखू खाते असं वाटलं तुला? तुला काय वाटलं मी अशी अशी तंबाखू खाऊन अशी टाकून असं करत फिरत असेल का घरात? हे असे हाय फाय कपडे घालून सकाळी सकाळी मी मिश्री लावते असं वाटतं का तुला? फ्लश म्हणजे पत्त्यांचा खेळ असतो. तो पत्त्यांचा खेळ खेळत असताना क्लबात ग्रीन टी घेतो आम्ही असं. बाई, एवढे खानदानी तुम्ही आणि क्लबात जुगार खेळता? बाई जा ना तू, कर ना तुझं काम, दे ना तो चहा तिकडे. जाते. सॉरी. नको ते प्रश्न विचारायली. या गावठी लोकांना काय कळणार आहे ग्रीन टी म्हणजे काय असतं ते? ते पिल्यावरच कळतं. हा. चहा. ग्रीन टी. सावे, तुला विश्वंभर माहित आहे, तर विश्वंभरची बायको माहित नाही. विश्वंभरची बायको डोक्यानं सायको. म्हणजे? कारण विश्वंभराचं डोरलं गळ्यात घालते मोना मामी. हसायला काय झालं? त्याला काय झालं? काय नाही, उद्या तू जायचं आणि नुसतं विश्वंभरचा दरवाजा वाजवायचा. ये कसं? दार उघडून आत ये. ये तुझीच वाट बघत होता या घर. बस बस अरे बस. काय छान होता. थोडे ठेव.
चक्रामध्ये चक्रा 9 11 चक्रांमध्ये 9 गोळे गोळ्याक मारली पिन काळी राणी वाजवी बीन आधी आधी या लिंबू लिंबू था तुझ्यावर मोठा संकट येणार हा काळ्या रंगापासून सावध रह 2 ड्रेस आहेत जाळून टाक बर तुम्ही म्हणाल तसं या लिंबाचं सरबत करायचं का या लिंबू घराच्या पाटल्या दाराकडे जांभळाचा झाडा त्या जांभळाच्या मुळात पुरून टाक आणि परत येताना मागे वळण बघा नको आणि वळलं तर मागे वळलंस मगे जळलंस मगे जळलंस 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 काय करते चल मागे हो. चल चल हो मागे मागे हो. चल बस तिकडे तिकडे बस. ऐक बघू नको चल बस तिकडे बस ऐक बघू बघू नको घाबरू नको डोळ्यात बघू नको तिच्या बाकी काय बस तिथं बघून घाबरू नको काय करत नाही ती काय काय घाबरवते तिला हा मी कुठं काय केलंय तीच संवेदाच्या आयत्यात फिरते बर 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 म्हणजे चहाच्या निमित्तानं सगळ्याशी ओळख होईल नाही काय म्हणला काय नाही तुझी ओळख करून देतो हे आमचं ध्यान बायको तिला वाटतं की मला काहीतरी सिद्धी वगैरे प्राप्त आहे तसं काही नाही बावळटपणा आहे सगळा काही प्राप्त बिप्त काही नाही उगाच घाबरू नको आणि ही सावित्री माहिती माका चहा चांदलाय चहा आज वार कुठचा गुरुवार अरे देवा आज माझ्या दत्तगुरूंचा वारा त्या आचार्याक सांगा माका उपवासाचा जेवण कर म्हणा सांगते आहे असं मागे वळण बघा नको ते ट्रे घ्यायचा होता वळावंच लागेल वळ दे ट्रे घेऊ दे तिला घे 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 सरबत करूचा नाही पुरूचा हा लिंबू फुल ऑन एंटरटेनमेंट आहे ही तर सावे या विश्वंभर आणि मोनाला एक पोरगा पण आहे त्याचं नाव पंकज का काहीतरी नाव आहे त्याचं तो सध्या राहायला इथं नसतोय खरं आणि शेवटी राहिले 2 सर्किट मेंबर पहिला तर तुझा आवडता बलराम आणि दुसरा ज्याच्यासाठी तू इथं आलीस
अर्जुन कवठेकर. बलरामा खेळायचा का रे एक डाव? हारायची लयच हाऊस दिसते रे तुला. हाऊस नाही, तुझ्याकडून हरण्याचा ना शौक आहे मला. मग काल कारखान्यावर काय झालं होतं? पंजा लाव म्हणलं तर कोणाची तरी फाटली होती. कोणाची तरी नाही, माझी फाटली होती. अजून कानांना ना त्रास होतोय माझ्या. तोच आवाज आहे ना, काढायचा आहे रे. काढणार, सगळे आवाज काढणार. एकदा वेळ आली ना, कुठून कसा आवाज निघाला कळणार पण नाही. वेळ आली अरे. ये पंजा लढो. या माजुरड्याच्या शिरपेचा थाराचा तुरा रोवणार ही सावी, आणि ते पण हलगीच्या तालावर. तत्तड 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 तत्तड. सोन्या, आत्ताच व्यायाम झालाय, अंग गरम आहे, आग आहे, आग नुसती आग. जळून खाक होशील. बलरामा, अरे तुझ्याकडून मी खाक झालो तर माझ्या जगण्याला अर्थ काय? लढो पंजा, चल. लाव पंजा.